सांगलीच्या मिरजमध्ये पोटच्या 2 पोरांना केवळ 40,000 रुपयात एका निर्दयी आईनं सौदा केलाय त्यांचा असा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 2 मुलांची विक्री केल्यानंतर मुलीच्या विक्रीच्या प्रयत्नात असताना आईचा हा भांडाफोड झाला। याच प्रकरणी निर्दयी आईसह सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहात काम करणारी कर्मचारी, महिला, एजंट आणि बालक खरेदी करणाऱ्या अशा 5 जणांना मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जी भगिनी निवेदिता इथून आलेली आहे आणि तिच्याकडून माहिती अशी त्यांना प्राप्त झालेली आहे की तिनं तिची पहिली 2 मुलं परस्पर 20,000 रुपयामध्ये विकलेली आहेत। अशा माहितीवरून आम्ही चौकशी केली। चौकशी केल्यानंतर सदर मुलं ही त्यांनी माधवनगर या ठिकाणी संजय गोसावी यांना एक मुलगा दिल्याचे, दत्तक म्हणून दिल्याचे व दशरथ तुकाराम लोंढे, रेल्वे कोल्हापूर चाळ, मिरज या ठिकाणी दिली असल्याची माहिती दिली। त्यावरून सदरची प्रोसिजर यांनी कोणतीही कायदेशीर प्रोसिजर पूर्ण न करता परस्पर ही मुलं त्यांना दिली होती।